Hello students, in this lecture we are going to talk about GERL system. जे वारंवार आपण ह्या सिस्टीम बद्दल बोललो. As we have talked about this system when we study Golgi complex. Again we talk about this GERL system when we studied endoplasmic reticulum as well as lysosomes, right? मग आता ही GERL सिस्टीम आहे काय किंवा जो काही आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा पार्ट सांगितला तो आहे काय? चला, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. पहिल्यांदा नावाला स्प्लिट करूयात. ॲज इट्स नेम सजेस्ट, एंडो इनसाइड, मेम्ब्रेन इनसाइड द सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन, and system that means they must be in a group. So how we can define the endomembrane system? Endomembrane system, it's a group of cell organelle present in eukaryotic cell, either for the production, second transportation, third modification, so that they can synthesize in the form of protein as well as the lipids which are very essential for the other cellular activity. मला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. Endomembrane system, that means it is nothing but the group of cell organelles, right? Cell organelles कुठे present आहेत? They are present in eukaryotic cell, right? Now when we consider the difference between prokaryotic and eukaryotic cell, again that we know eukaryotic cell has well developed membrane bound cell organelles, whereas prokaryotic cell lacks such cell organelles. मग eukaryotic मध्ये दिसतात आणि आता आपण जे बोलणार आहोत ह्या ऑर्गनल बद्दल हे कुठे दिसणार आहेत आपल्याला? eukaryotic cell मध्ये. सो दे टुगेदरली वर्क, ही जी सिस्टीम आहे ती दे टुगेदरली वर्क, म्हणजे फक्त एकाने काम केलं तर चालणार नाहीये, त्यासाठी त्यांचा पूर्ण ग्रुप एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. The group of such cell organelles which are present in eukaryotic cell, they work togetherly कोणत्या फॉर्म मध्ये? To synthesize or here to produce, to modify, that means in modification, and they also help in the transportation so that they can be formed protein as well as the lipid synthesization, which is very essential in our cellular activities. ह्यांचा स्टडी का करायचा, ह्यांचं कोरिलेशन का पाहायचं, कोण कोण येत आहेत सेल ऑर्गनल, आणि परत एकदा असे काय काय ह्या सिस्टीममध्ये येणारे ऑर्गनल्स आहेत त्यांचे फंक्शन का आहेत, ह्या सर्वांवरती आपण फोकस करणार आहोत. पहिल्यांदा डेफिनेशन करूया. अगेन डेफिनेशन ह्या पार्ट करायच्या नाहीच आहेत, आपल्याला ह्या लर्न करायच्यात, आपल्याला ह्या अंडरस्टँड करून घ्यायच्यात. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हटली की ती एकटी नसते. जसं मला जर सपोज रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल बोलायचं असेल तर फक्त नॉस्ट्रेल्स किंवा फक्त नोज म्हणजे सिस्टीम जरी का नाही, नॉस्ट्रेल्स आले, लॅरेन्स फॅरिंग्स आले, ट्रकिया आले, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हिओलाय, लंग्स, हे सगळे पार्ट आले एकत्रित, त्यांनी काही ना काही सिस्टीम तयार केली. नो डाऊट ह्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये सुद्धा ग्रुप ऑफ सेल ऑर्गनल्स आले. ट्रू. आता कुणामध्ये प्रेझेंट आहेत? युकॅरियोटिक सेलमध्ये. जर हायर लेवलवरती आपण विचार करतोय मग असे कोणत्या सेल ह्या वेल डेव्हलप फॉर्ममध्ये असतात? बट ऑब्वियस युकॅरियोटिक सेल एकत्र काम करणार डेफिनेटली. सपोज आत्ता सध्या जी कंडिशन आहे कोणती, पॅन्डेमिक आता सध्या जो चालू आहे तो कोविड-19, एकाने फक्त मास्क यूज केला किंवा एकाने फक्त प्रिकॉशन घेतले म्हणजे हे कमी होणार आहे का? नाही. वी शुड वर्क टुगेदर टू ओव्हरकम दिस पॅन्डेमिक. तसे हे सुद्धा काय करतात, सगळे एकत्रित येऊन काम करतात. काय काय काम करतायत?
काहीतरी नवीन सिंथेसाइज करणार, प्रोड्यूस करणार, जनरेट करणार, तयार करणार, फॉर्म करणार. केल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत, त्यांचे कन्व्हर्जन करायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा प्रोटीन असेल तर एन्झाईम तयार करतील, सपोज काही स्मूथ याच्यापासून लिपिड असतील तर ते स्टिरॉइड तयार करतील, हार्मोन तयार करतील. म्हणजे पहिलं प्रॉडक्ट आलं, सेकंडरी प्रॉडक्ट आलं, टर्शरी प्रॉडक्ट आलं आणि त्यांना ट्रान्सपोर्ट करतील. प्रोटीन, लिपिड, मेजर लेवलवरती प्रायमरी ऑर्गन हे आहेत. आणि मग हे सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं त्या सेलमध्ये. कोणत्या पार्टला कशाची रिक्वायरमेंट आहे, काय नवीन तयार करायचं आहे, कुणाला डिस्ट्रॉय करायचं आहे, कुणाला स्टोअर करायचं आहे, कुणाचे एनर्जीमध्ये कन्वर्ट करून ठेवायचं आहे, कुणाचं सेल डिव्हिजनच्या वेळेला यूज करायचं आहे, हे सगळे त्यांचं ठरलेलं असतं. जसं एका फॅमिलीमध्ये सपोज 4 पर्सन असतील, आई असेल, बाबा असतील आणि 2 मुलं असेल, प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत ना. त्यांची जी नेमून दिलेली कामं असतात. आपलं काम काय असतं की आपल्याला स्टडी करायचं आहे, हे प्रत्येकजण त्याचं ठरवलेलं काम करत असतं. तसं सेल्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये जे डिफरंट सेल ऑर्गनल्स आहेत आपल्याला माहिती आहेत. आयदर इट कुड बी मायटोकॉन्ड्रिया, देन प्लास्टिड्स, और व्हॉट वी कॅन से एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, और लायसोसोम्स, एव्हरीवन दे आर वर्किंग टू फुलफिल देअर फंक्शन्स. त्यांचं जे काम आहे ते करण्यासाठी त्यांना वर्क करणं गरजेचं आहे. हे सर्व सेल्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मोडतात आणि ह्याच्यासाठी सर्टन ग्रुप ऑफ सेल ऑर्गनल येतात. आता ते ग्रुप ऑफ सेल ऑर्गनल कोणते आहेत त्यांच्याबद्दल आपण इथे लिस्ट करूयात. पहिला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दुसरा आहे तो आहे गोल्जी कॉम्प्लेक्स, आणि तिसरा जो कन्सिडर करणार आहोत तो असतो लायसोसोम्स. आता चौथाही असतो व्हॅक्युल्स, पण तो बेसिकली ह्या दोघांपासून तयार होतात. त्याच्यामुळे त्याला सेपरेट दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. जसं आपल्याला MCQ मध्ये एक क्वेश्चन आला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं खालीलपैकी कोणता सेल ऑर्गनल एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये इन्क्लूड होत नाही. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनल डज नॉट इन्क्लूड इन द एंडोमेम्ब्रेन सिस्टीम, अँड युअर ऑप्शन्स आर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर देअर, देन गोल्जी कॉम्प्लेक्स, लायसोसोम्स, नाही सॉरी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता, देन गोल्जी कॉम्प्लेक्स होता, त्याच्यानंतर पेरॉक्सिसोम्स होता आणि व्हॅक्युल होता. मग आता तुम्ही म्हणाल की फक्त हे 3 आले म्हणजे 2 ओळखीचे नाही आहेत, पेरॉक्सिसोम आणि व्हॅक्युल्स. पण व्हॅक्युल्स हे बेसिकली ह्यांच्यापासून जनरेट होतात. त्याच्यामुळे व्हॅक्युल्स डायरेक्ट इनडायरेक्ट फॉर्ममध्ये ह्या सिस्टीममध्ये येतो व्हॅक्युल्स. आणि मग जेव्हा तुम्ही यांना केअरफुली पाहता तेव्हा बघा पहिला जी होता, जी म्हणजे कोण, जी स्टँड्स फॉर गोल्जी कॉम्प्लेक्स. आपण तिथे कलरेशन दाखवले पहा, जी स्टँड्स फॉर गोल्जी कॉम्प्लेक्स. देन endoplasmic reticulum, ER stands for endoplasmic reticulum, and the last one L stands for lysosomes. म्हणून हे 3 सेल ऑर्गनल जिथे कुठे असतात त्यांना म्हटलं जातं एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. किंवा काही ठिकाणी तुम्हाला असाही क्वेश्चन येईल रे, GERL सिस्टीममध्ये कोण कोण इन्क्लूड असतं. मग ती GERL सिस्टीम म्हणजे काय आहे तर ती गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड लायसोसोम्स एकत्रित काम करतात, तेव्हा ती असणारे अशा पद्धतीने. आता आपण फॉर एक्झाम्पल ह्याचं घेऊन पाहूयात. सपोज एक्झाम्पल असं आहे, आपल्याकडे ॲनिमल्स आहेत पहा, काय करतात ते मिल्क प्रोड्युसिंग ॲनिमल्स आहेत. मग प्रायमरी लेवलवरती मिल्क मिळतं आहे, पण त्या मिल्कपासून पुढे काही जण काय करतात, प्रायमरी प्रॉडक्ट असेल त्याच्यापासून सेकंडरी टर्शरी प्रॉडक्ट तयार करतात. म्हणजे मिल्क मिळवणं हा मेन उद्देश आहे. मग त्या मिल्कपासून बटर मिल्क तयार करतील, त्याच्यापासून चीज असेल, त्याच्यापासून पनीर असेल, त्याच्यापासून काय अजून XYZ जेवढे काही प्रॉडक्ट्स असेल हे तयार होतात. हे तयार होतात, त्यांच्यामध्ये बदल होतो आणि हे पॅक करून बाहेर पाठवले जातात. हे समजतंय? अशाच पद्धतीने हे सुद्धा हे तिघे पण काही ना काही तयार करायला मदत करतात. आणि बेसिकली पाहिलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्जी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये फार मोठ्या अमाऊंटवरती हेल्प करतात. ह्यांचं काम काय असतं, हे डायजेस्ट करायला हेल्प करतील. हे सेलच्या आतमध्ये म्हणजे एंडोसायटोसिस असेल किंवा बाहेर टाकायचं असेल तर अगेन व्हॅक्युल्समध्ये पॅक होऊन ते बाहेर जातील. डायग्रामॅटिक पाहूयात, पण पहिल्यांदा इथंपर्यंत समजतंय का पाहूयात. टॉपिक आहे आपला GERL सिस्टीम. सिस्टीम पाहतोय एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. कुणामध्ये दिसते, युकॅरियोटिक सेलमध्ये. कुणापासून तयार झाली रे, ग्रुप ऑफ सेल ऑर्गनल्स पासून. मग ही तयार झाली म्हणजे ह्या सिस्टीमचं काहीतरी मोटिव्ह असेल ना, अदरवाईज प्रत्येकाने स्वतःचं स्वतः काम केलं असतं. ग्रुप जशा संघटना असतात तशा.
एकत्रित काम करतात ह्या 3 वेगवेगळ्या फंक्शनसाठी. आणि मग त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? प्रोटीन लिपिड मिळतात. हे मॉडिफाय होतात, हे पॅक होतात. मॉडिफाय होतात म्हणजे प्रोटीन असेल तर ते एन्झाईमच्या फॉर्ममध्ये जातील. एन्झाईम हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे, सेल्युलर ॲक्टिव्हिटीचा रेट वाढेल, युजफुल आहे. लिपिड आहेत, लिपिडचं कन्व्हर्जन होईल हार्मोन्समध्ये. आपल्याला माहिती आहे, आपण तिथे एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की कोणते आपले ते पॅनक्रियाज असेल, पॅनक्रियाज थ्रू सिक्रेट होणारा बीटा सेल्स थ्रू आपल्याला इन्सुलिन दिसला, हार्मोन आहे. अगेन त्याचं रेग्युलेशन आपल्या बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे. हेल्प केली म्हणजे लिपिड जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने तयार केला त्याच्यामध्ये सुद्धा स्मूथ नाही, तो डायरेक्ट हार्मोनला नाही गेला ना, त्याला मॉडिफाय व्हावं लागला. मॉडिफाय आणि झाल्यानंतर मग ते प्रोडक्ट कशा देणार? सपोज दुधापासून दही तयार केलंय, दह्यापासून ताक तयार केलंय, देणार कसं? त्याला काहीतरी पॅकेजिंग पाहिजे. स्मॉल बॅग्स असतील किंवा काही पाउचेस असतील किंवा काय अजून वेगवेगळे फॉर्मॅट असेल, कॅन वगैरे असेल, त्याच्यामध्ये हे पॅक करून पाठवतात. पॅक करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा गरजेचं आहे. आणि हे ट्रान्सपोर्टेशन कुणाच्या फॉर्ममध्ये होईल? मोठ्या स्केलवरती असेल तर व्हॅक्युअल्स, आणि छोटे टेम्पररी नियर बाय सरफेससाठी असतील तर ते वेसिकल्स असतात. म्हणजे तयार करणं आलं, मॉडिफिकेशन आलं आणि पॅकेजिंग सुद्धा आलं. अशा पद्धतीने जी सिस्टीम काम करते ती सिस्टीम म्हणजे GERL सिस्टीम. इथपर्यंत समजते. आता आपण डायग्रामॅटिक वेकडे जाणार आहोत की बाबा हे सगळे जण कसे मिळून काम करत आहेत. पहिल्यांदा आपल्याला कुणाकडे जावं लागेल? कोण असतो सेंटरला? इट्स अ न्यूक्लियस विच इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. आता हे आपलं त्याच न्यूक्लियसचं काय आहे माहिती आहे? अल्ट्रा स्ट्रक्चर. व्हॉट इज मीन बाय अल्ट्रा स्ट्रक्चर? इट इज मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ अ सेल ऑर्गनल. तो पर्टिक्युलर जो सेल ऑर्गनल आहे त्याचं काय करतोय आपण? हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कन्सिडर करतोय. आता अगदी डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे इथे. जेव्हा आपण न्यूक्लियस हा सेल ऑर्गनल पाहू तेव्हा आपल्याला तसंही हे लक्षात येणार आहे. सध्याला लेबल करूयात. इट इज न्यूक्लियस. ट्रू. चला आता आपण सुरुवात करतोय आपला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तुम्हाला आठवत असेल आपण सांगितलं बाय द ब्लेबिंग ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन देर इज इनिशिएशन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ब्लेबिंग काय सांगितलं होता? त्याचा जो मेम्ब्रेन असतो ना तो आउटवर्ड साईडने बर्स्ट होतो आणि एक प्रोट्रुडिंग असा पार्ट तयार होतो, पुढे येणारा पार्ट, आणि त्याच्यापासून पुढे काय डेव्हलप होत जातात? हे असे स्टॅक लाईक स्ट्रक्चर म्हणजे असे खूप सारे ट्युब्युलर स्ट्रक्चर ज्याला आपण नाव दिलं होतं सिस्टरनी. आता इथे हा आपण येलो पार्टमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय ज्या सिस्टरनी आहेत त्या, आणि दे आर अनब्रांच बट दे आर इंटरकनेक्टेड. ते मात्र कशा आहेत? एकमेकांना अशा फॉर्ममध्ये कनेक्टेड फॉर्ममध्ये दिसत आहेत. हे दिसत आहेत 1 2 3. आपण हे असे दाखवायचा प्रयत्न केले. सपोज वन मोर वी आर गोइंग टू ॲड सिस्टरनी ओव्हर हिअर. सो इन दिस वे वी कॅन ड्रॉ दॅट वन मोर सिस्टरनी. बरं, ह्या पार्टला काय नाव देऊयात? इट इज नथिंग बट दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पहिला. आता ह्यांचे टाईप दाखवूयात. जर टाईप दाखवायचे असतील तर त्याच्यावरती कुणाचा प्रेझेन्स दिसला पाहिजे आपल्याला? ते म्हणजे तिथे प्रेझेंट असणारे डॉटेड स्ट्रक्चर. आणि हे डॉटेड स्ट्रक्चर म्हणजे काय असतात? दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स. वाय दॅट रायबोझोम्स shows importance just by its presence? Because of ribosomes are the one who providing the site for photosynthesis. So that means again that ribosomes plays a very important role in the synthesis of protein as they are providing the site for the same. बरं, मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं करूयात? हे जे काही आहेत ज्यांच्यावरती आपला रायबोझोम प्रेझेंट दिसले त्यांचं नाव दिलं आपण RER. आपण याच्या अगोदर ह्यांचे ॲब्रिव्हिएशन फॉर्म का घेतले, कसे आले हे माहिती आपल्याला, आपण फॅमिलियर आहोत. आणि जर मला ह्या पार्टबद्दल बोलायचं असेल तर हा असणार आहे SER. डन. ओके, नेक्स्ट
न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्याच कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला गॉल्जी बॉडीज डेव्हलप झालेल्या दिसतात, फक्त त्यांचा कॉन्व्हेक्स पार्ट जो असतो तो असतो न्यूक्लिअर मेम्ब्रेनकडे आणि त्यांचा कॉन्केव्ह पार्ट असतो तो असतो प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे. ठीक आहे, आता फक्त काय करणार आपण यांना थोडेसे हे असे इंटरकनेक्टेड दाखवूयात. ठीक आहे, याचा एक फॉर्मेशन फेज असतो आणि एक असतो मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज हा नेहमी आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे असणार आहे. लास्ट टाइम आपला थोडासा गोंधळ झाला होता, सिस फेज काय, ट्रान्स फेज काय, म्हणजेच फॉर्मेशन आणि जो काही मॅच्युरेशन फेज असेल तो. मग मला जेव्हा केव्हा मी ह्याच्याबद्दल बोलेल, ह्याला लेबल करूयात आपण. हा आहे आपला गॉल्जी बॉडी और द गॉल्जी कॉम्प्लेक्स. मी याचा सिक्वेन्स सुद्धा सांगणार आहे, कोण कसं काय कशा पद्धतीने चाललंय ते. बाय, आता आपल्याजवळ किती आलेत, 2 जण आलेत, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आला आणि गॉल्जी बॉडी आली. हा पार्ट म्हणजे काय आहे माहिती, हे म्हणजे आहे आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन. इकडे सुद्धा वरती ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर ही काय असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इकडे सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला दिसतील असे. म्हणजे काय सांगितलं होतं आपण, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर लाईज इन बिटवीन द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे पुढे असे एक्सटेंड होत जाते. आता अजून जी आपल्याला पुढची गोष्ट दाखवायची ती, इथे आपल्याला काही वेसिकल्स अशा फॉर्ममध्ये दिसतील, काही वेसिकल्स इथे असे असतील. मोठे जर दाखवायचे असतील तर मी हे काय दाखवेल, हे दाखवेल मी व्हॅक्युअल्स. सेम मॅनरमध्ये इथे पण आपण थोडेसे दाखवूयात. आता जे काही वेसिकल्स त्यांच्यावरती मी असे डॉटेड दाखवलेत, म्हणजे काय आहेत माहिती आहे, ते प्रोटीन फिल केलेले आहेत. हे काय करतायत, प्रोटीन तयार करतायत. मग प्रोटीनला कॅरी करणारे अशा पद्धतीने दाखवले. जे स्मूथ असतील ते लिपिड. मोठ्या अमाऊंटवरती काय दिसणार आहेत आपल्याला इथे, ह्यांचं नाव देऊयात आपण व्हॅक्युअल्स. हे छोटेवाले कोण आहेत, हे आहेत वेसिकल्स. हे तयार करणार, ह्याच्यामध्ये भरणार, इथून व्हॅक्युअल्सकडे जातील आणि व्हॅक्युअलपासून मॉडिफिकेशन करण्यासाठी कुणाकडे जाणार आहेत ते जातील गॉल्जी बॉडीजकडे. गॉल्जी बॉडीजपासून मग परत पुढे कुठे जाणार आहेत ते लायसोसोम थ्रू त्यांना डायजेस्ट केलं जाईल. समजतंय, जाऊयात वन बाय वन. बाय, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, आपल्याला ह्या सर्वांना कन्सिडर करायचं. मला हा पार्ट समजलाय, सो याला आपण थोडंसं वाईप आउट करूयात. पहिल्यांदा आपण यांचं फंक्शन समजून घेऊयात, नंतर त्याला कन्सिडरही करूयात, म्हणजे रिटर्न फॉर्ममध्ये पण पाहूयात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याचं ब्लेबिंग झालं, तिथून कोण अराईज झाले एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्ट्रक्चरला जर पाहिलं तर स्ट्रक्चरली इट फॉर्म्स द सेल्युलर नेटवर्क और द स्केलेटन नेटवर्क ऑफ अ सेल. नाव गॉल्जी बॉडीचा कॉन्व्हेक्स पार्ट, it is closer to the nuclear membrane, and concave part, it is closer to the plasma membrane. Now endoplasmic reticulum shows the two different type, rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum, they are showing the presence of ribosomes present on their surface, and wherever ribosomes are there, that means they providing the site for protein synthesis. protein तयार होते. जिथे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतील ते लिपिड तयार करतील आणि मग हे तयार झालेलं जे काय आहे ते काय केलं जाईल, ते वेसिकल्स मध्ये पाठवलं जातं. कसं पाठवलं जातं, आता एक एक्झाम्पल सांगते मी. हा इथे होता आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन, राईट, असा. ठीक आहे, हे कोण होते याच्यावरती, इथे प्रेझेंट होते रायबोझोम्स. म्हणजेच ही सिस्टमनी कोणती आहे, ही आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता ह्यांनी इथे तयार केल्यानंतर ते काय करतात, इथे त्यांचा हा जो पार्ट आहे हा असा बल्ज होतो. इथे ते जमा करतायत ते तयार केलेलं प्रोटीन
आणि नेक्स्ट फेजमध्ये दिस बल्ज पार्ट इज गेट पिंच्ड ऑफ आणि हा पार्ट तिथून बाहेर पडलाय. मग आता हे कोण झाले, यांना आपण म्हणूयात हे आहेत वेसिकल्स. म्हणजे वेसिकलचा रोल समजलाय. वेसिकलने काय केलं, जे सबस्टन्स तयार झाले त्याला पॅक करून पुढे घेऊन जाण्यासाठी हेल्प करत आहेत. हे समजतंय. ही एक स्मूथ घेऊयात आता, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्याच्या आतमध्ये काय झालं, प्रोटीन तयार झालं. तयार झाल्यानंतर त्या प्रोटीनला पुढे पाठवायचं आहे ना, बाकीच्यांना पण गरज आहे. मग काय करतील ते, इथला जो काही पार्ट असतो त्यांचा हा हलकासा बल्ज व्हायला स्टार्ट होते. जे तयार झाले ते इथे ठेवतील. नेक्स्ट फेज मध्ये काय होतं, इट गेट पिंच्ड ऑफ. म्हणजेच हा जो बल्ज पार्ट असतो हा पुढे असं निघून जातो. थोडक्यात बडिंग कसं होतं, अशा पद्धतीने. सेलच्या आतमध्ये आले तर एंडोसायटोसिस म्हणतात. सेलमधून ते ट्रान्सपोर्टेशन बाहेर पाठवलं तर त्याला म्हणतात एक्झोसायटोसिस. तसं आपण सिम्पली काय म्हणतो की इम्पोर्ट करणं आणि एक्सपोर्ट करणं. बाहेरच्या देशातून जर काही गुड आपण इकडे मागवला इट्स अ इम्पोर्ट, आणि आपल्या देशामधला जर बाहेर पाठवला इट्स अ एक्सपोर्ट. सेम वे मध्ये एखाद्या सेलच्या आतमध्ये बाहेरून, सपोज इकडे डोर आहे आणि बाहेरून काहीतरी प्रोडक्ट आपण मागवतोय, आतमध्ये येतोय ना एंडोसायटोसिस, आतून बाहेर जातोय एक्झोसायटोसिस. आणि ह्या पद्धतीने हे काय करतात, त्यांचं जे मटेरियल आहे ते कशात पॅक करून द्यायचं. जसं आपण बॉक्सेस पाहतो, पाऊच पाहतो, कॅन पाहतो, तसं इथे पॅकेजिंग म्हणून कोण आहेत, वेसिकल्स. हे जाऊन कशामध्ये एम्प्टी होतील, मग वॅक्युल्स. मग हे वॅक्युल्स थ्रू किंवा वेसिकल थ्रू हे कुणाकडे जाऊन पोहोचतील, गोल्जी बॉडीजकडे. गोल्जी बॉडीजमध्ये सुद्धा त्यांच्या फॉर्मेटिव्ह फेजकडे पहिल्यांदा जातील. मग ते तिथून, आता आपण सुरुवात केली हा, इथून काय झालं, हे जे काही रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होते ते इथे येऊन थांबले. इथे आल्यानंतर ते पिंच्ड ऑफ झाले अशा पद्धतीने, किंवा इथे जमा झाले. हा पार्ट जो असतो तो अजून बल्ज होतो, इथे जमा होतात आणि हा पार्ट इथून निघून जातो, म्हणजे पिंच्ड ऑफ होतो, बाहेर पडतो. जसा बड तयार होतो हलकासा, हळूहळू वाढतो आणि तो पूर्ण त्यांच्या पॅरेंटपासून सेपरेट होतो, तसा हा पार्ट इथून सेपरेट झाला. तसे इथे तयार झालेले जे काही प्रोटीन असतील ते इथे त्यांच्या कॉर्नरला आले, कुणाच्या, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या. तिथून ते कशामध्ये फिल झाले, वेसिकल्समध्ये. आणि मग हे वेसिकल्स कुठे जाऊन पोर होतील, हे जाऊन पोर होतील ह्या गोल्जी बॉडीजमध्ये. आता काय होणार आहे, बाहेरून आतमध्ये येणार आहे. म्हणजेच हा पार्ट इथे काय होतात, ते तिथे पोर होतील, ओतले जातात. इथे गेल्यानंतर इथे आले, ते इथून ते पुढच्या पार्टकडे गेले आणि जसे ते वेगवेगळ्या त्या ट्युब्युलर स्ट्रक्चरमध्ये जात आहेत, ते आतमध्ये तिथे प्रवास करत असताना त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन होत आहे. जसं फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपल्या इथे मिल्कमॅन जे असतात ते रॉ मिल्क देतात आपल्याला, काही करत नाही, ते जस्ट डिरेक्टली ॲज इट इज आहे, हा थोडंसं वॉटर ॲड करतील त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. हेच जेव्हा आपण पॅक्ड मिल्क घेऊन येतो ते मात्र पाश्चराइज्ड फॉर्ममध्ये असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही मॉडिफिकेशन केलं. जे रॉ मिल्क आहे, जे कच्चं दूध आहे, ते थोड्या ड्युरेशनसाठी ठेवा बरं, थोड्या वेळाने ते खराब होईल. जे रॉ मिल्क असतं त्याचा एक ड्युरेशन असतो, जे आपण पॅक्ड फूडमध्ये घेऊन येतो ते, म्हणजे पिशव्यांमध्ये जे दूध असतं ते मात्र एका सर्टन टेम्परेचरला गरम करून त्यांच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट करून परत थंड करून मग पॅक केलेलं असतं, म्हणजे ते प्रोसेस्ड असतं. सो त्याचा ड्युरेशन नक्कीच कसा असतो, क्वाईट हायर असतो. प्रोसेस झाली, येस. सो जेव्हा केव्हा एंडोप्लाझ्मिक, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने प्रोटीन तयार केलेलं प्रोटीन वेसिकलमध्ये भरलं, हे वेसिकल्स जाऊन पोर झाले म्हणजे ते गोल्जी कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेटिव्ह फेजकडे आले. एका फेजपासून ते दुसऱ्या फेजमध्ये, दुसऱ्यापासून तिसऱ्या, तिसऱ्यापासून चौथ्या, अशा वेगवेगळ्या ट्युब्युलर स्ट्रक्चरमध्ये हे प्रोसेस होत जातोय. आणि मग हे प्रोसेस होतंय आणि मग परत एकदा काय होणार, इथे आलं सपोज, मग आता काय करेल ते, त्याला बाहेर टाकायचे ना, बाहेर टाकायचे. मग हा सगळा पार्ट इथे आला आणि मग नेक्स्ट स्टेजमध्ये यांच्यापासून ह्या वेसिकल्समध्ये प्रोसेस झालेला पार्ट तिथे पोहोचला. हे समजतंय, ह्यांनी तयार केलं, वेसिकल्समध्ये भरले. वेसिकल हे कसे आले बाहेर, इथे सांगितलं, आयदर असे येतील किंवा इथे वरती येतील, कशाही पद्धतीने येतील. दोन पद्धती लक्षात ठेवल्या,
एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस, परत नंतर पाहणार आपण त्याला. तिथून ते गोल्जी बॉडीजकडे पाठवलं. गोल्जी बॉडीच्या फॉर्मेटिव्ह फेजपासून ते वेगवेगळ्या ट्युब्युलर स्ट्रक्चरपासून ते मॉडिफाय होत गेलं आणि एंड प्रॉडक्ट फॉर्म झालं किंवा प्रॉडक्ट तयार झालं की मग मात्र परत एकदा ते काय केलं गेलं आहे, त्या गोल्जी बॉडीजपासून बाहेर पाठवलंय. बाहेर कोणत्या फॉर्ममध्ये आहे ते आहे वेसिकल्स फॉर्ममध्ये, किंवा मोठ्या अमाऊंटवरती जर स्टोअर केला असेल तर आपण असं समजूयात की ते व्हॅक्युअलमध्ये फूड स्टोअर केले. व्हॅक्युअलचा यूज लक्षात आला आपल्याला. बरं, आता काय करतोय आपण, हे सगळं आतमध्येच चाललंय असंच समजतोय. आता आपल्याकडे फूड व्हॅक्युअल आला. येस, इथे आहे आपल्याकडे तो तिथे जमा केलेला, इट्स अ फूड व्हॅक्युअल. आता फूड आहे म्हणजे सेलला भूक लागली, सेलला एनर्जी पाहिजे, मग सेल काय करेल, त्याला खाण्यासाठी प्रयत्न करेल. मग डायजेशनसाठी कोणता पार्ट हेल्प करतोय, ह्यांनी प्रोडक्ट तयार केलं, मॉडिफाय केलं, पॅक कोणी केलं, वेसिकल्सने, आणि व्हॅक्युअल थ्रू त्यांना बाहेर पाठवलं. मग आता जेव्हा हा फूड व्हॅक्युअल आहे, त्याचबरोबर इथे आतमध्ये सपोज हा एक लायसोसोम आहे, मी याला नाव देते इट्स अ प्रायमरी लायसोसोम्स. मी याला प्रायमरी का म्हणणार, कारण ह्या सिंगल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चरच्या आतमध्ये एन्झाईम्स आहेत, पण हे इनॲक्टिव्ह आहेत. इफ lysosomes contain inactive enzymes then it is termed as primary lysosomes. तो त्या सेलमध्ये फिरतोय. आता आपण ती सेल घेतली, फक्त आता इथे दाखवायला जागा नाहीये म्हणून याच्यातलाच पार्ट इथे दाखवतोय. फूड व्हॅक्युअल तयार झालाय, हा तोच फूड व्हॅक्युअल आहे. फूड व्हॅक्युअल का तयार झाला, त्या व्हॅक्युअलच्या आतमध्ये तयार केलेलं जे फूड असेल, जो सबस्टन्स असेल, तो तिथे भरलाय. मग त्याचा वापर करायचा म्हणजे त्याला डायजेस्ट करावं लागेल ना. दॅट सेल हॅज टू बी फॅगोसाइज्ड. म्हणजे काय केलं पाहिजे, फॅगस खाऊन टाकलं पाहिजे, तेव्हा जाऊन ते डायजेस्ट होईल. मग ते डायजेस्ट करायला पुढचा सेल ऑर्गनल उपयोगाचा पडणार आहे, लायसोसोम्स. लायसोसोम्सचे 4 प्रकार पाहिले, प्रायमरी लायसोसोम्स, सेकंडरी लायसोसोम्स, टर्शरी लायसोसोम्स ऑर रेसिड्युअल बॉडी, आणि एक शेवटचा असतो ऑटो लायसोसोम्स ऑर द ऑटोफॅगोसोम्स. सेम दोघांचे पण मिनिंग. आता हा इकडे तिकडे लायसोसोम्स त्या सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये फिरत असतो. त्याला समजलं की आपल्याला काम आलंय, मग तो काय करेल, ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जाईल. ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे ही पहिली स्टेज आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये हा फूड व्हॅक्युअल आणि हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला म्हणजे हा लायसोसोम्स याच्याबरोबर अटॅच झाला. जेव्हा एखादा लायसोसोम्स फूड व्हॅक्युअलला जाऊन बाउंड होतो, मग अशा टाईपचे जे असतात त्यांना काय म्हणतात, दे आर सेकंडरी लायसोसोम्स. प्रायमरी नंतर तो सेकंडरी का तयार झाला, कारण जेव्हा प्रायमरी होते तेव्हा आतमधले हायड्रोलायटिक एन्झाईम्स कसे होते, इनॅक्टिव्ह. फूडला बाइंड झाला म्हणजे आता कसे झाले, ॲक्टिव्ह झाले. जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा सलायवा सिक्रेट नाही होत, पण हा एखादा टेम्पटिंग असं जर फूड सबस्टन्स असेल तर मात्र सलायवा यायला स्टार्ट होतं. माउथ वॉटरिंग डिश असतात पहा, असं डिश पाहून तोंडाला पाणी सुटतं. सेम वेमध्ये एकटा होता बिचारा प्रायमरी लायसोसोम, एन्झाईम ॲक्टिव्ह नव्हते. फूड पाहिलं त्याच्याकडे पळत गेले, ते जाऊन त्यांना बाउंड झाले. आता मात्र सेकंडरी लायसोसोम, कारण ॲक्टिव्ह झालेत, आता मात्र कंट्रोल होणार नाही, भूक, बाउंड झाले. नेक्स्ट फेजमध्ये काय होतं, याच्यामध्ये ॲक्टिव्ह झाले म्हणजे काय करेल, ते डायजेशनला सुरुवात करतात. तिसऱ्या फेजमध्ये ही जी काही सेल होती ह्याच्यामधलं जे इसेन्शियल आहे त्याला डायजेस्ट केलं. आता राहिले कोण, शिल्लक राहिलेला पार्ट. मग ह्याला म्हटलं जातं इट्स अ टर्शरी lysosomes or it is also known as residual body. जसं फॉर एक्झाम्पल शुगर केनी, आपल्याकडे काय केलं आपण, ज्यूस जो होता तो एक्स्ट्रॅक्ट करून घेतला किंवा आपण त्याला घेतलं खाऊन. आता शिल्लक राहिलाय त्याचा तो जो काही मोलॅसिसचा पार्ट असेल तो शिल्लक राहिलाय. ऊस चावून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला जो पार्ट असतो तो म्हणजे रेसिड्युअल बॉडी. तसंच हे टर्शरी लायसोसोम्स. आणि मग हा शिल्लक राहिलेला पार्ट जर उपयोगाचा नसेल तर काय होईल, हा स्वतःहून बस्ट होईल. का, कारण तेव्हा तो काय ॲक्ट करणार आहे, तेव्हा तो ॲक्ट करणार आहे ऑटो लायसोसोम्स. कशाप्रमाणे काम करतोय तो त्याला माहिती आहे. आता आतमध्ये जे सबस्टन्स आहे ते काय मात्र आता युजफुल नाही आहे. एखादी गोष्ट आपल्याला युजफुल नसेल तर आपली बॉडी त्याला रिपेल करते, बाहेर एक्सपेल करते.
आता शिल्लक राहिलेला जो पार्ट होता तो युजफुल नव्हता, मग त्या लायसोसोमला असं कळालं, त्याच्याकडे आता फक्त काय राहिलं, शिल्लक राहिलेला पार्ट. त्याला असं समजलं की आता हे काही गरजेचं नाहीये, मग आपण काय करूया, त्याला बाहेर एक्सपेल करूयात. मग एक्सपेल करण्यासाठी काय करतो, तो सगळंच्या सगळं खराब आहे ना तो, मग काय करतो, त्याला पूर्णपणे बस्ट करतो. आणि म्हणून हे ऑटो लायसोसोम्स 4th टाईपचे लायसोसोम्स येतात. त्यांना ॲटम बॉम्ब म्हणतात, त्यांना सुसाइडल बॅग्स म्हणतात, कारण हे असे घातक असतात. म्हणजे आता काय करतोय आपण, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने प्रोटीन तयार केले, वेसिकल्समध्ये पॅक केले, त्यांच्यापासून वेसिकल्स मार्फत ते कुणाकडे जाऊन पोहोचले, गॉल्जी बॉडीजपर्यंत पोहोचवले. इथून हे पास होत असताना त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले, मॉडिफाईड झाल्यानंतर ते परत वेसिकलमध्ये पॅक केले. सपोज ते वेसिकल थ्रू जाऊन पोहोचतील किंवा ते व्हॅक्युअलमध्ये स्टोअर करतात. स्टोरेशन काम कुणाचं आहे, ट्रान्सपोर्टेशन काम असतं वेसिकलचं, आणि स्टोअर कुणामध्ये करणार, तर ते व्हॅक्युअल्समध्ये. मग आता त्या व्हॅक्युअलमध्ये फूड स्टोअर केलं म्हणजे कोण तयार झाला, फूड व्हॅक्युअल. मग आता त्या सेलमध्ये लायसोसोम इकडे तिकडे फिरत होता, तेव्हा तो इनॅक्टिव्ह होता म्हणून प्रायमरी लायसोसोम. प्रायमरी लायसोसोम जेव्हा फूड व्हॅक्युअलला अटॅच झाला, आता तो झाला सेकंडरी, कारण तो ॲक्टिव्ह एन्झाईम फॉर्म झाले त्यांच्यामध्ये. मग ॲक्टिव्ह झाला, समोर फूड पाहिलं तर मग मात्र आता आपली भूक जी आहे त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. सेम वेमध्ये डायजेशन झालं नाही तर शिल्लक राहिलाय पार्ट. आता शिल्लक राहिलाय पार्ट. बनाना असेल, आपण पील ऑफ केला, आतमधला जो काही पल्प पार्ट असतो त्याला आपण कन्झ्युम केलं. जे पील ऑफ आहे त्याला काय करणार, आपण डस्टबिनमध्ये थ्रो करणार का, खूप भूक लागली म्हणून त्यालाही खाणार नाही. सो शिल्लक राहिलेला जो पार्ट आहे, म्हणून त्याला नाव दिलं रेसिड्युअल बॉडी ऑर टर्शरी लायसोसोम्स, आणि तो संपूर्णच्या संपूर्ण पार्ट हार्मफुल आहे, युजफुल नाहीये, म्हणून त्याला थ्रो केलं किंवा त्याला डायजेस्ट करून टाकलं किंवा त्याला एक्सपेल करायचं म्हणून डिस्ट्रॉय करून टाकलं, फुटले. लक्षात येत आहेत कोण कोण कसं कसं काय काय तयार करत आहे. मग हे सगळं काम करायचं असेल म्हणजे काहीतरी सबस्टन्स तयार करा, त्याला मॉडिफाय करा, पॅक करून पाठवा, डायजेस्ट करा, हे एकटा कोणता सेल ऑर्गनल करू शकतो का, नाही. जर आपण सांगितलं की लायसोसोम तू एकटाच हे तयार पण कर, प्रोटीन त्याच्यामध्ये चेंजेस पण कर, नवीन प्रॉडक्ट पण तयार कर, हे तूच पॅक कर, तूच पाठव आणि तूच डायजेस्ट करून तूच त्याला बाहेर टाक, नाही शक्य. कसं पॉसिबल आहे. म्हणजेच फूड तयार करण्यापासून प्रोडक्शन ऑफ फूड टू द मॉडिफिकेशन ऑफ फूड अँड देन फर्दर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड, these all such processes are carried out by the group of certain organelles, and in that we can here mention endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes and vacuoles. They work all togetherly, and just because of that they are known as endomembrane system. ह्यालाच काय म्हणतो आपण, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम, कारण ते अशा पद्धतीने काम करताना दिसून येत आहेत. कळलं आपण त्याला GERL सिस्टीम का म्हणतोय ते. इन जनरल आपले टिपिकल सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनपासून तयार झालेला पार्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक, स्मूथ एंडोप्लाझ्मिक. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याच्या क्लोज इथे कॉन्व्हेक्स रिजन ऑफ गोल्जी बॉडीज, तो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा कॉन्केव्ह रिजन ह्यांनी तयार केलं, वेसिकल्स थ्रू गोल्जी बॉडीजकडे पाठवलं, त्यांनी रिसीव्ह केलं, मॉडिफिकेशन केलं, वेसिकल्स थ्रू बाहेर पाठवलं, ते व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर केलं, तो फूड व्हॅक्युअल तयार झाला. तो फूड व्हॅक्युअल आता भूक लागल्यानंतर खायचं आपल्याला, बाहेरून फ्रूट घेऊन आले तर ते ठेवले, स्टोअर केले आपण फ्रीजमध्ये, आणि जेव्हा रिक्वायरमेंट असेल तेव्हा आपल्याला ते फ्रीज ओपन करून खाणं गरजेचं आहे. पहिल्यांदा प्रायमरी लायसोसोम फूड व्हॅक्युअलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, सेकंडरी डायजेस्ट करून घेतला आणि आता शिल्लक राहिले टर्शरी लायसोसोम्स, आणि आता शिल्लक राहिलेला पार्ट आहे त्याला काय करायचं आहे, एक्सपेल करायचं आहे. समजतंय. ओके. कधी कधी हा ऑटोलायसोसोम फक्त फूड व्हॅक्युअलला नाही डिस्ट्रॉय करत, त्याला असं वाटलं की इथे मायटोकॉन्ड्रिया आहे आणि हा मायटोकॉन्ड्रिया, याला इन्फेक्शन झालं, इंजुरी झाली किंवा हा फंक्शनल नाही आहे, फंक्शनल नसेल एखादी गोष्ट, त्याचा उपयोग नसेल तर त्याला डिस्ट्रॉय करणं जास्त बेटर आहे. मग हा जो ऑटोलायसोसोम्स असतो तो याच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो, कुणाच्या, मायटोकॉन्ड्रियाच्या, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला आणि हा काय करतो, ह्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करतो, डिस्ट्रॉय करतो, म्हणून तो ऑटोलायसोसोम्स. आयदर ते सेल ऑर्गनलला डिस्ट्रॉय करतात किंवा नको असणारे जे हार्मफुल सबस्टन्स असतात त्यांना डिस्ट्रॉय करतात.
हे डायजेस्ट पण करतात आणि हे डिस्ट्रॉय पण करतात, दोन्ही पण गोष्टी करतात, त्या उपयोगाच्या ऑटोलायसिस. आता याच्यामध्ये गंमत बघा, आपण असं सांगितलं की एंडोसायटोसिस और एक्झोसायटोसिस दोन्हीही पद्धतीने जे काही फूड व्हॅक्युअल असेल ते बॉडीच्या आतमध्ये म्हणजे सेलच्या आतमध्ये येतील किंवा सेलपासून बाहेर जातील, ह्या दोघांना बोलूयात आपण, कारण तुम्हाला पिनोसायटोसिस आणि रिव्हर्स पिनोसायटोसिस हा थोडासा कन्फ्युजिंग पार्ट वाटला होता. ठीक आहे, नाव फक्त लक्षात ठेवा की ह्या पिनोसायटोसिस काय असतो किंवा रिव्हर्स पिनोसायटोसिस काय असतो. हे सिंपल काय माहितीये, एक्झोसायटोसिस आणि एंडोसायटोसिस आहे. कसं सांगते बरं, इथे या बरं. आता आपल्याला काय दाखवायचंय, एंडोसायटोसिस आणि दाखवायचं इथे एक्झोसायटोसिस. नावावरून एक गोष्ट कळाली का, एंडो म्हणजे इनसाइड, इनसाइड द सेल, बाहेरून आतमध्ये येते. एक्झो म्हणजे काय, आउटसाइड द सेल, आउटसाइड म्हणजे आतून तो जो काही फूड व्हॅक्युअल असेल किंवा कोणताही व्हॅक्युअल असेल तो बाहेर पाठवणार आहे आपण. चला आपण आता थोडंसं याला कन्सिडर करूयात. आतमध्ये येतोय ना, हा कोण आहे माहिती आपला, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा, सेल मेम्ब्रेन म्हणा. आता हा फूड व्हॅक्युअल जो आहे, फूड व्हॅक्युअल इथे दाखवते मी, त्याच्यामध्ये फूड स्टोअर केलंय. हा कोण आहे, इट्स अ फूड व्हॅक्युअल. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेलच्या बाहेर आहे, बाहेरून आतमध्ये येतोय. समजते का, आतून बाहेर जाईल. एक सेकंड हा, इट्स अ एंडोसायटोसिस. येस, बाहेरून आतमध्ये आला, हा एक्झो झाला. आपल्याला याला इथे आतमध्ये दाखवावं लागेल. इनसाइड टू आउटसाइड, एंडो ना, हिअर. हा झाला फूड व्हॅक्युअल. ॲक्च्युली एवढं डिटेल कोणी विचारत नाही, पण जर आपल्याला विचारला, कारण पिनोसायटोसिस वरती एक टर्म विचारली जाते. पिनोसायटोसिस इट इज अ टाइप ऑफ एंडोसायटोसिस ओनली. ठीक आहे, बरं. एंडोसायटोसिस आहे, एंडोसायटोसिस आहे, आतून बाहेर जाईल. असं म्हणूयात आपण की हा फूड व्हॅक्युअल आहे, सेलच्या आतमध्ये तयार झाला, इथे तयार झाला तसा वरती. आता त्या सेलकडे खूप सारे एक्स्ट्रा जे मिल्कमॅन जे असतात ते जेवढं काही म्हणजे एक 15-20 लिटर्स जे काही मिल्क काढतात, तर ते सगळ्याचे सगळं घरी नाही वापरू शकत. त्याला काय करावं लागतं, डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. तसं खूप फूड व्हॅक्युअल तयार झाले, मग आता त्याला काय करायचं, ते प्लाझ्मा मेम्ब्रेनकडून बाहेर पाठवायचे. बाहेर पाठवताना हा फूड व्हॅक्युअल पुढच्या स्टेजला काय होतो, तो ह्या मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. हे समजतंय, मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि तिथून हा जो पार्ट असतो हा पुढच्या स्टेपला अशा पद्धतीने इथे फॉर्म होतो. बघा स्टेज कशी चेंज झाली आहे. आणि मग पुढच्या स्टेजमध्ये हा पार्ट इट गेट पिंच्ड ऑफ. इथे काय झालं, पिंच्ड ऑफ, एंडोसायटोसिस. हा झाला आपला पार्ट. आपण जो पाहतोय तो आहे एक्झोसायटोसिसचा पार्ट. बरं, आपण पहिल्यांदा हे कन्सिडर करूयात आणि याच्यावर एक्झो आणि एंडो कन्सिडर करूयात, कारण थोडासा एंडो आहे का एक्झो आहे. आपल्या लक्षात तर काय राहिलंय, आपल्या लक्षात राहिलंय की ते आतून बाहेर येत आहेत का बाहेरून आतमध्ये येत आहेत. ठीक आहे, आता इथे जर कन्सिडर केला तर हा फूड व्हॅक्युअल आतमध्ये होता, आतून बाहेर चाललाय. बाहेर जाणं म्हणजे आपण याला काय लिहूयात, एक्झो लिहूयात. सॉरी, एक्झोसायटोसिस. पहिल्यांदा आपण करेक्ट दाखवलं होतं, पण तो आतमध्ये चाललाय म्हणून आपण याला काय म्हणत, एक्झो आहे ना, हा चाललाय बाहेर. जा बाबा बाहेर, तू आउटसाइड. हा चाललाय आउटसाइडला, हा चाललाय आउटसाइडला. एक्झोसायटोसिस आहे, तो चाललाय बाहेर. म्हणजे कुठे होता तो, आतमध्ये. आतमध्ये होता तो कुठे आला, मेम्ब्रेनकडे, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आल्यानंतर तो जो पार्ट असतो, आता सपोज ही मेम्ब्रेन आहे, हा फूड व्हॅक्युअल आहे, तो इथे आला. इथे आला, ह्या कॉन्टॅक्टमध्ये आला, म्हणजे ही स्टेज. ही मेम्ब्रेन, हा फूड व्हॅक्युअल, हा लांब होता. सेकंड स्टेजमध्ये इथे आला. इथे आल्यानंतर ही जी काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही अशी कॅव्हिटी फॉर्ममध्ये तयार होते अशी, आणि मग ती त्या फूड व्हॅक्युअलला घेते आणि फूड व्हॅक्युअलला घेऊन ती बाहेर पाठवते. बाहेर पाठवते म्हणून एक्झोसायटोसिस. डन. बाहेर कसा गेला बघा. आता येऊयात आपण एंडोसायटोसिसकडे. आता काय करूयात आपण, बाहेरून फूड आतमध्ये येतंय.
एंडोसायटोसिस. ठीक आहे, आता हे कुठे येणार आहे फूड? आतमध्ये. मी एवढंच लक्षात ठेवलंय की एंडोसायटोसिस असेल तर ते आतमध्ये येते, ते बाहेरून येते, आतून बाहेर जाते, मग तो गोंधळ वाढतो. एंडोसायटोसिस, एंडो ये आतमध्ये, एक्झोसायटोसिस बाहेर, बाहेर जा म्हणजे आतून बाहेर जाणार, आणि एंडोसायटोसिस म्हणजे बाहेरून आतमध्ये येणार. आता अगेन हा आपण इथे कन्सिडर करूयात, हा सेल मेम्ब्रेन इथे यांच्यासाठी ठेवूयात, हा सेल मेम्ब्रेन आपण इथे कन्सिडर करूयात, इट्स अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, आता हा काय आहे? एंडोसायटोसिस म्हणजे बाहेर असणारे फूड पार्टिकल. हा आहे आपला फूड व्हॅक्यूल, हा आहे आपला फूड व्हॅक्यूल. आता हा कुठे? याची पोझिशन आउटसाइड, याची पोझिशन कुठे? इनसाइड द सेल, आउटसाइड द सेल. आता हा काय करेल नेक्स्ट फेजमध्ये? हा इथे येईल प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याला जाऊन अटॅच होतो. त्याला जाऊन अटॅच झाल्यानंतर आता मात्र तो जसा पुढे जाईल तसा तो त्याला काय करतोय माहिती का? पुश करतोय. आता इथे बाहेर टाकला होता, इथे अशा पद्धतीने कर तयार होईल. याला आतमध्ये घ्यायचंय. येस, फूड पार्टिकल आला, देन इथे बाइंड झाला, बाइंड होऊन हा, याला आपण बाहेरच्या बाजूने ठेवूयात ना, बाहेर जातोय आतमध्ये जातोय त्याच्यानुसार याला इथे आतमध्ये ठेवूयात. आता हे यांचं मेकॅनिझम आहे ते इथे आला, त्याच्यानंतर हा जो आहे आतमध्ये त्याचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा कॅव्हिटी फॉर्ममध्ये झाला, त्याने ह्या फूड पार्टिकलला कॅप्चर केलं, कॅप्चर करून त्याला आतमध्ये घेतलं. म्हणजेच आता ह्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये हा कोण दिसला आपल्याला? फूड व्हॅक्यूल. ह्याच्यावरून मला काय सांगायचं हे सांगते मी तुम्हाला, कारण हा अगदी ते मेकॅनिझम एवढं डिटेलमध्ये डायग्रामॅटिक तर कोणीच विचारत नाही. तुमचा जो गोंधळ होता त्याच्यावरून आपण याला थोडं डिटेलमध्ये घेतोय. एक तर दोन पद्धतीने म्हणजे फूड पार्टिकल, फूड व्हॅक्यूल आतमध्ये घेणे किंवा बाहेर सोडणे, हे असं ट्रान्सपोर्टेशन होतं. कुणाच्या मार्फत? व्हॅक्यूलच्या मार्फत. व्हॅक्यूल कुणाला स्टोअर करतोय? फूडला स्टोअर करतोय. मग दोन पद्धतीने, एक्झोसायटोसिस म्हणतात किंवा एंडोसायटोसिस म्हणतात, जर तुम्हाला ते पिनोसायटोसिस आणि रिव्हर्स पिनोसायटोसिस कळत नसेल तर. ठीक आहे, बरं. आता ह्याच्यामध्ये काय आहे? हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, फूड पार्टिकल. आता सपोज इथून आपण आतमध्ये आहे, आतून बाहेर टाकला, आतून बाहेर टाकला, मी लक्षात ठेवलं एक्झोसायटोसिस आहे, बाहेर गेला, बाहेरून आतमध्ये येतोय तर मी त्याला लक्षात ठेवलं एंडोसायटोसिस. मग आता ह्या प्रत्येक केसमध्ये काय होते जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, हा फूड पार्टिकल आहे, हा त्या मेम्ब्रेनवरती आला, सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, आल्यानंतर आता हळूहळू सेल मेम्ब्रेन जो आहे ना, जो पहिला त्याचा इथे जो लेंथ आहे ही हळूहळू आता कमी व्हायला लागली, कारण का? ते फोल्ड झाले ना, हे फोल्ड झाले. फोल्ड झाल्यानंतर त्यांनी त्या फूड पार्टिकलला कॅप्चर केलं, आणि कॅप्चर केल्यानंतर तो फूड पार्टिकल त्याला काय केलं? आतमध्ये घेतलं, जर हा बाहेरून आला असेल तर. मग हे करत असताना त्या सेल मेम्ब्रेनचा थोडासा पार्ट वापरला जातो, म्हणजेच तो मेम्ब्रेनची जी लेंथ असते, हा मेम्ब्रेन आहे, सपोज हा आतमधला पार्टिकल आहे, हा बाहेर चालला, म्हणजेच हा एवढा पार्ट, हा जो इथला पार्ट होता ना, हा संपूर्ण पार्ट असा फोल्ड झाला, आणि त्याने त्या फूड पार्टिकलला घेतलं आणि बाहेर सोडलं. हा मेम्ब्रेन आहे, म्हणजे हा पार्ट फोल्ड झाल्यानंतर हा पार्ट कट झाला सेल मेम्ब्रेनचा, म्हणजे ती जी मेम्ब्रेनची लेंथ आहे ती थोडी छोटी झाली. मग फक्त एकाच टाईपचं एक्झोसायटोसिस असेल, हे झालं तर त्या सेलच्या ॲक्टिव्हिटीवरती परिणाम पडेल? येस, पडेल. आता थोडंसं एक वेगळ्या टॉपिककडे घेऊन जाते, परत इकडे येते. सपोज एखाद्याला कॉलनचा कॅन्सर झाला आहे, किंवा लार्ज इंटेस्टाईन किंवा स्मॉल इंटेस्टाईनचे कॅन्सर झाले, तेवढ्या पार्टला जर अनकंट्रोल ग्रोथ असेल तर त्याला कट करायला लागतं. कट केल्यानंतर तो जो काही इंटेस्टाईन असतो, आता सपोज आपला हा इंटेस्टाईन इथे असा आहे, ठीक आहे. मग जर सपोज इथे ह्या पार्टला असेल, ह्याला कट केलं, कट केल्यानंतर हा पार्ट इथून रिमूव्ह केला जातो, स्टिच केला जातो, सेम इफिशियन्सी त्यांची राहत असेल का? इथे लक्षात. सेम वेमध्ये ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये तो फूड पार्टिकल आला, सपोज आतमधला असेल किंवा बाहेरचा असेल, त्याला आतमध्ये घ्यायचं किंवा बाहेर सोडायचं, हे करत असताना त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचा मेम्ब्रेन त्याला कव्हर करून आयदर बाहेर सोडतोय किंवा आतमध्ये घेतोय, काही पण असू द्या, एंडो असू द्या, एक्झो असू द्या. हे घेत असताना तो जो मेम्ब्रेन आहे आतमध्ये घेताना सुद्धा काय करणार आहे बघा. आता ह्याला सपोज आतमध्ये घ्यायचंय, इथे आला तो, तर हा इथला जो मेम्ब्रेन असतो ना, हा इथला मेम्ब्रेन हा असा आतमध्ये फोल्ड होणार आहे.
जर ह्याला बाहेर टाकायचं आहे तर इथला जो मेम्ब्रेन आहे हा बाहेर फोल्ड होणार आहे, म्हणजेच हा पार्ट जो आहे मेम्ब्रेनचा तो वापरला जातो ना, तो आयदर बाहेर टाकला जातो किंवा आतमध्ये आणला जातोय. आणि जर फक्त एकच झालं, एक्झोसायटोसिस झालं किंवा एंडोसायटोसिस झाला तर मात्र त्या सेल मेम्ब्रेनच्या लेंथवरती फरक पडतो, म्हणजे देअर सरफेस एरिया विल गेट डिक्रीज ऑर इन्क्रीज directly impact or affect the cellular activity or the efficiency of cell. And to maintain the cells efficiency maintain ठेवण्यासाठी एक्झोसायटोसिस अँड एंडोसायटोसिस गेट परफॉर्म. हे दोन्ही पण परफॉर्म होताना दिसून येतात. काही पण असू द्या रे, एक्झोसायटोसिस असू द्या, एंडोसायटोसिस असू द्या, बाहेर टाकू द्या त्या फूड व्हॅक्यूलला, म्हणजे दुसऱ्या सेलला देऊ द्या किंवा दुसऱ्या सेलकडून आतमध्ये घ्या, पण फक्त एकाच टाईपचं झालं तर मात्र चालणार नाही. जसं आपण इंटरनॅशनल लेवलवरती बिझनेस करतो त्याचं कारण असं आहे की करन्सी एक्सचेंज झाली पाहिजे. मग भले कोणत्याही करन्सीला हायर व्हॅल्यू असू द्या, कोणत्याही करन्सीला लोअर व्हॅल्यू असू द्या, पण जेव्हा हे एक्सचेंज होतं तेव्हा इकॉनॉमिकली त्याला मेंटेन ठेवायला मदत होते. सेल मेम्ब्रेन सुद्धा तेच आहे. आता हा पार्ट तुम्हाला अजिबात नाही आहे, पण फक्त ते कशा पद्धतीने बाहेर चाललेत, आतमध्ये चाललेत. आणि आपण अगदी सुरुवातीला एका याच्यामध्ये मेन्शन केलं होतं सरफेस एरिया आणि सेलचा व्हॉल्यूम काय इम्पॅक्ट करतो. मग ते सेल मेम्ब्रेनची साईज पण कमी झाली तरी चालणार नाही, अचानक साईज जर वाढायला लागली तर तेही चालणार नाही. मग ते मेंटेन कसं होत आहे, ते बाहेरूनही आतमध्ये घेत आहेत, आतूनही बाहेर सोडताना दिसून येत आहे. आणि हे सर्व करत असताना व्हॅक्यूल बाहेर घेऊन गेले, आतमध्ये घेऊन आल्यानंतर त्याला डायजेस्ट करायचं असेल तर लायसोसोम्स आहेत, म्हणजे लायसोसोमचा रोल आला, व्हॅक्यूलचा रोल आला. तयार करून बाहेर टाकतायत, म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आले आणि त्यांच्याबरोबर आले गोल्जी कॉम्प्लेक्स. म्हणजेच हे सगळे एकत्रित येऊन काम करताना दिसत आहेत आणि म्हणून ह्यांना म्हटलं जातं एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत काय काय पाहिले, मला पहिल्यांदा एंडोमेम्ब्रेन सिस्टीममधले ऑर्गॅनिल्स लक्षात राहिले. 3 ठेवा किंवा 4 ठेवा. ऑप्शनमध्ये कधी कधी मेजर 3 सांगतात आणि जसं दुसरा एक अजून एक क्वेश्चन आला त्याच्यानुसार 4 सांगितले. Golgi bodies, endoplasmic reticulum, lysosomes, and you may add vacuoles in that endomembrane system. सिस्टीम का तयार झाली, सर्वांनी एकत्रित येऊन काम करा. काम कशी करते ती, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमने तयार केले, तयार केल्यानंतर वेसिकल्सच्या मार्फत ते पाठवल्यानंतर आता हा बाहेरून आतमध्ये येतोय, बाहेरून आतमध्ये येतोय, बाहेरून आतमध्ये येतोय. एंडोसायटोसिस झाला तर हेच एंडोसायटोसिस जर मला इथे दाखवायचं असेल, हा इथे आला, इथे आल्यानंतर हा जो पार्ट आहे तो असा इथे येईल आणि हा पार्ट इथे आतमध्ये जातोय, बाहेरून आतमध्ये. एंडोसायटोसिस थ्रू असेल किंवा त्याचा हा बल्ज, इथले बल्ज गॉल्जियन हे जे काही वेसिकल्स असतात तिथे जाऊन ते पोर करतात, ओततात. कोणत्याही पद्धतीने मोटिव्ह काय आहे, तिथून तिथे पोचवल्यानंतर ते जे मटेरियल इथे एम्प्टी केलं हे काय झालं, ह्या ट्युबल स्ट्रक्चरमध्ये हे जसजसं 1 बाय 1 त्याच्यामधून पास होते तसतसे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत आहेत. आणि हे मॉडिफिकेशन झाल्यानंतर परत आतून कुठे चाललेत, ते बाहेर चाललेत. आतून कुठे चाललेत, ते बाहेर चाललेत, म्हणजेच एक्झोसायटोसिस. जसा इथे एंडोसायटोसिस त्याने घेतला गोल्जी बॉडीने, तसाच तो मॉडिफाय करून त्याने तो बाहेर टाकला. दोघांचे रोल आले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी बॉडीज. झाल्यानंतर ते वेसिकल्सकडे आले, वेसिकलने कुणामध्ये स्टोअर केले, व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअलपासून डायजेस्ट करायचं असेल तर लायसोसोम. सो इन दिस वे दे हेल्प. म्हणजे फक्तच एंडोसायटोसिस व्हायला पाहिजे का, ह्यांनी पाठवले आणि ह्यांनी घेतलं आतमध्ये, एंडोसायटोसिस झाला तर याचा इम्पॅक्ट कशावरती पडतो माहिती, त्या सेल मेम्ब्रेनवरती. आणि सेल मेम्ब्रेन कमी जास्त झाली म्हणजे त्याचा सरफेस एरिया आयदर विल गेट इन्क्रीज ऑर डिक्रीज अँड इट डिरेक्टली अफेक्ट टू द इफिशियन्सी ऑफ सेल. सेलच्या इफिशियन्सीवरती फरक पडेल, डेफिनेटली फरक पडेल. आणि अशा पद्धतीने हे सर्व कुणाला काहीही त्रास होऊ नयेत, तयार केलेले मटेरियल अगदी इच अँड एव्हरी पार्टपर्यंत पोचवू द्यात किंवा त्या सेलच्या बाहेर पोचवा, ह्या सर्वांसाठी ही एंडोमेम्ब्रेन सिस्टीम वर्क करत असते. आणि म्हणून ही एंडोमेम्ब्रेन सिस्टीम एवढी इम्पॉर्टंट आहे. ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज द GERL सिस्टीम. ह्याच्यामध्ये आपण सर्वांचे फंक्शन पाहिलेत. कुणाकुणाचे पाहिले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे पाहिले, गोल्जी बॉडीजचे पाहिले, वेसिकल्स. आता हे टेम्पररी फक्त काय करणार आहेत, पॅक करणार आणि पाठवणार. पण स्टोरेशन कोण करणार आहे, व्हॅक्युअल्स. आणि मग डायजेस्ट कोण करणार आहेत, तर ते असणार आहेत आपले लायसोसोम्स. सगळे एकत्रित काम करतात आणि म्हणून त्यांना म्हटलंय GERL सिस्टीम, म्हणजेच एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. इन नेक्स्ट लेक्चर वी विल टेक अप द नेक्स्ट सेल ऑर्गेनल. तोपर्यंत थँक्यू.